आता संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारा मुद्दा म्हणजे आहे तो पोलीस भरती प्रक्रिया। यामध्ये मुलांना शारीरिक कष्ट हे खूप असतं, परंतु या पोलीस भरतीच्या कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पोलीस भरती प्रक्रिया ही लांबवण्याची मागणी होते। आपण सध्या करमाळा तालुक्यातील महाराष्ट्र करिअर अकॅडमी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी जी मुलं सराव करत आहेत ती मुलं आपल्याबरोबर आहेत, त्यांचे पाहू शकतो की आपण त्यांच्यामध्ये हॉल तिकीट आहेत। अगदी दुसऱ्या दिवशी देखील लगेच त्यांना ग्राउंड आहे, तर ते विद्यार्थ्यांची नेमकी काय मागणी ते विद्यार्थ्यांकडून जाऊया। काय सांगाल, काय तुमची मागणी असणार आहे? सर, मी आंबीचा आहे, प्रॉपर धाराशिव जिल्ह्यातला आहे। तर मी कुंभेज फाटा महाराष्ट्र करमाळा तालुक्यात तिथं आलो आहे शिकवायला अकॅडमीमध्ये, ट्रेनिंग सेंटरला। तर विषय काय आहे, तर माझं 20 तारखेला पुणे लोहमार्ग इथं ग्राउंड पडले, तर लगेच 21 तारखेला सोलापूरचं ड्रायव्हरचं पडलंय। तर विषय असा होतो की इतका प्रवास करायचा, इकडं 1600 मारायचे, इकडं 1600 मारायचे, पुन्हा गट नंबर 8चं पडले पुन्हा अजून ग्राउंड। मग हे काढलं करता एकाच दिवशी हे तारखा पडल्यात। तर सरकारला हे निवेदन करण्यात येते, एकतरी पावसाळा चालू आहे, आज जर पाऊस झाला तर माझं ग्राउंड वीक होऊ शकतं, जर उद्याचा पाऊस उद्याचा पाऊस नाही पडला तर दुसऱ्या पोराचं ग्राउंड चांगलं येऊ शकतं। तर मी जवळजवळ 4 ते 5 वर्ष झाले हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो पोलीस भरतीचा। तर माझं जर ह्यात नुकसान होऊ नये तर सरकारला हेच निवेदन आहे की ही पोलीस भरती तारीख लांबवर करावं, कारण पावसाची इथून पाठीमाग कधीच भरती झालेली नाही। तर सरकारला एवढंच निवेदन करायचं आहे की ही भरती आहे भरती प्रक्रिया जरा लांबवण्यात यावी, तर नाहीतर मग ही डेट चेंज करण्यात याव्या। जे हॉल तिकीट आहेत माझ्या पैसे 2 आहे, माझ्या सोलापूरचं आहे, पुन्हा पुण्याचं आहे आणि SRP गट नंबर 7चा आहे। तर असे एका दिवशी ग्राउंड घेता येणार नाहीत मला, तर एवढीच प्रक्रिया करण्यात यावी हे नंबर। तुला काय सांगायचं नेमकं बाबा? तर आपण पाहतो की महाराष्ट्र करिअर अकॅडमीचे शिक्षक देखील आहेत, ते आपल्याबरोबर याबाबत सविस्तर माहिती देतील। काय सांगा सर? मी महाराष्ट्र करिअर अकॅडमीचा संचालक पांडुरंग वायकर पाटील शासनास विनंती करतो की मुलं एकतर ह्यांचा करोनानंतरची दुसरी भरती आहे, वय वाढीचा मुद्दा ह्यांचा पेंडिंगला पडलेला आहे, त्याचबरोबर ही भरती पावसाळ्यामध्ये होत आहे। आज जर पाऊस झाला आणि त्या विद्यार्थ्यांना फिजिकल द्यायला लावली तर त्यांना कमी मार्क येणार आहेत, उद्या पाऊस नाही झाला तर दुसऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क येणार आहेत, परंतु लागणारं फिजिकलचं जे मेरिट आहे ती पावसाच्या धर्तीवर लागणार नाही, ती सगळं कॉमन मेरिट लागणार आहे। काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी येतील, काहींची जास्त येतील, म्हणून शासनास आमची तळतळीची विनंती आहे की तुम्ही ही भरती प्रक्रिया थोडंसं लांबवण्यात यावं। इतक्या दिवस भरती प्रक्रिया लांबवलेली आहे आणि अनेक थोडी भरती प्रक्रिया जर पाऊस होतो लांबली तर असं काही नुकसान होणार नाही, किंवा हा दुसरा जो पर्याय आहे पोलीस घटकाचं फिजिकल अगोदर घ्यावं, पावसाच्या नियोजनप्रमाणे फिजिकल घ्यावं, म्हणजे जेणेकरून गरिबाच्या विद्यार्थ्याचं 4-4, 5-5 वर्ष विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याचं नुकसान होऊ नये ह्याची गृह मंत्रालयाने काळजी घ्यावी अशी आमच्याकडून विनंती करण्यात येत आहे। विद्यार्थी भरतीपूर्वी अतिशय दिवस रात्र कष्ट करतात, हो, नेमकं त्याबाबत काय माहिती देताल? रनिंग असेल काय असेल त्याबाबत? आज विद्यार्थी खेडोपाडी वाड्यावरचा तांड्यावरचा विद्यार्थी सकाळच्या पारी 5 वाजल्यापासून रनिंग करत असतो। त्याची एकच आशा असते की मला ह्या वर्दीवर जायचं आहे, ह्या वर्दीच्या एक्झाम पास व्हायचं आहे आणि देशाची ह्या राज्याची सेवा करायची आहे। आणि ह्या विद्यार्थ्याची जर तुम्ही संधी हिसकावून घेतली, एका विद्यार्थ्याचं माझ्या रायगडला ग्राउंड आलेलं आहे 22 तारखेला, आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचं जे आहे ती लगेच त्याच विद्यार्थ्याचं सोलापूरला ग्राउंड आहे। ही काही मशीन नाही, हे त्या ठिकाणी त्यांनी कष्ट केलेले। 1601 दिवस मारल्यानंतर त्या विद्यार्थ्याला कमीत कमी 2 दिवस विश्रांती पाहिजे रिकवर होण्यासाठी, त्याला प्रवास करायचा आहे आणि इतकं मोठं अंतर त्याला पार करून त्याला त्या शारीरिक क्षमता त्या ग्राउंडला दाखवता येणार नाही। नक्कीच त्या विद्यार्थ्याचा सोलापूरला आल्यावरती ग्राउंड कमी होईल आणि त्या विद्यार्थ्याची एक संधी जी राज्यघटनेने त्याला दिलेली आहे ती काय होईल, त्याची हिसकावून घेतल्यासारखी होईल। नक्कीच शासनाने ह्या विद्यार्थ्याचा विचार करावा अशी मी शासनाला विनंती करतोय। नक्कीच आपण पाहतो की हे विद्यार्थी होते, तसेच महाराष्ट्र करिअर अकॅडमीचे सर पाटील सर देखील होते। या